कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल। मस्त असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे। आज अप्पे बनवायचे आहेत, त्यासाठी मी शेंगदाणा चटणी बनवते। तर शेंगदाणे भाजून घेतलेत। आता बॅटर मध्ये टाकण्यासाठी जिरं मोहरीचा तडका देते। बॅटर मध्ये मी आधीच मिरची, लसूण आणि थोडी कोथिंबीर बारीक करून घातली। चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेतलं। चटणी तयार झाली। आता अप्पे बनवते। मस्त असे खरपूस अप्पे तयार झालेत। नाश्ता केला। आता मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। मी मागच्या वेळेस हे झाड लावलेलं होतं, तुम्ही बघितलं असेल, मी गार्डन मधून आणलेलं होतं। त्याच्या कटिंग्स मी आता लावते। पूर्ण कुंडीभर मी या कटिंग्स लावून घेणार आहे अशा प्रकारे। आणि जेव्हा ह्या कटिंग्स वाढतील तेव्हा मस्त अशा ग्रो करेल, खालपर्यंत पूर्ण कुंडी भरून जाईल। नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे। छोटे छोटे फुलं सुद्धा येतात याला। अशा प्रकारे सगळ्या कटिंग्स मी लावून घेतल्यात। रात्रीच्या जेवणासाठी मी छोले पुलाव बनवते। त्यासाठी मी बासमती राईस भिजत घातले। छोले सुद्धा आधी भिजत घातलेले होते, ते आता थोडे कुकर मध्ये लावून घेते। 2 शिट्ट्या काढून घेते। आता त्याच कुकर मध्ये मी पुलाव बनवते। छोले मसाला सुद्धा घालू शकतात, पण मी वेज पुलाव मसाला घातला। छोले मसाला नव्हता माझ्याकडे। कुठलाही पुलाव करताना गरम पाणी घाला, म्हणजे पुलाव छान होतो। पाणी घातल्यानंतर
कुकर लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता राईस किती छान तयार झाला। मस्त आपला छोले पुलाव तयार झालेला आहे। आज मी वाचलं बाजी पासलकर वयोवृद्ध ते सर्वात मोठे। ते म्हणाले, राजे आज अमावस्या, उद्या गेलं तर बरं। राजे म्हणाले, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे। प्रतिपदेचा विजय वाढता असतो, तोच खरी येऊ दे। तो मिळवायला अमावस्याला बाहेर पडायला हवं। मुहूर्त नक्की झाला, गडावर रात्र उतरली। पलितांच्या तितक्या साऱ्या गडावर दिसत होत्या। किर्र रात्री आकाशात नक्षत्रे चमकत असता कावजी मल्हार गडाखाली उतरला। राजांनी निरोप देताना सांगितले, कावजी, ही आपली पहिली मोहीम, मला विजय हवा, तसाच विजयाचा आनंदही हवा। विजय होऊन सुखरूप घरी या, आम्ही वाट पाहतो। गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली। पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसावर असलेल्या सुभानमंगळ गडीकडे फौज निघाली। शिरवडची आदिलशाही फौजही मराठे येत आहेत हे पाहताच सुभानमंगळच्या आश्रयाला धावली। शिरवड मोकळे झाल्याचे पाहताच कावजीला स्फुरण चढले। आपल्या साथीदारासह सैन्यासह तो सुभानमंगळ टोकाकडे तुटून पडला। गडीवजा किल्ला, मातीचा तट, ओठासारखा खंदक कावजी सैन्यासह तटाला भिडला। तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या। अरे वाघ, तू असल्या तटाला शिड्या कशाला? हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली आहे, भीती पाडा। इतके वाचून दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, बाय।